तर चला आज आपण ग्रेव्हीतलं वांग्याचं भरीत बनवूया। हे बघा मी सुकं वाटण घेतलेलं आहे, कांदा खोबरा हे भाजून घेतलेलं आहे वाटण, आणि दुसरीकडे शेंगदाणे मिरची आणि लसूण असं हे मी वाटून घेतलेले आहेत। आणि हे वाटण याच्यामध्ये मी मसाले टाकलेत, तिखट मसाला टाकलाय, हळद, गरम मसाला आणि जिरं। तर हे असं पूर्ण मीठ टाकलंय, हे पूर्ण मिक्स करून हे बघा ही वांगी घेतली, ते वांग्याचे 4 तुकडे करून त्याच्यात भरणार आहे। हे बघा असं भरलं, 4 तुकडे केले मधून, आणि त्याच्यामध्ये मी हे वाटण भरलेलं, आणि हे मी फ्राय करून घेते। वाटण नाही, वांगी मी फ्राय करून घेते। हे बघा तेल टाकले, त्याच्यात मी वांगी ती फ्राय करून घेतली। आता त्याच कढईमध्ये मी हे करणार आहे, रस्सा म्हणजे ग्रेव्ही। तर कांदा घेतला, मिरची, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट टाकली, टोमॅटो टाकला, हळद टाकली आणि मसाला टाकला, आणि ह्याची आता मी ग्रेव्ही करणार। मिरच्या पण टाकल्यात, ते काही तिखट नाही मिरच्या, आणि तो मसाला उरलेला ना भरतामध्ये भरलेला ना मी वांग्यामध्ये, तो मसाला टाकला आणि त्याची ही ग्रेव्ही तयार केली। आणि आता ह्याच्यात ती शिजलेली वांगी भरलेली वांगी शिजवून घेतलेली तेलामध्ये ती ग्रेव्हीमध्ये सोडली आहेत। आणि बघा झटकीपट आपलं वांग्याचं भरीत ग्रेव्हीतलं तयार होते, आणि तयार झालं, लगेच झालं सुद्धा, टाईम नाही लागलेला आहे। बघा वांग्याचं ग्रेव्हीतलं भरीत तयार आहे। बघा आहे की नाही झटपट रेसिपी। तर चला बाय।